भाईदर पूर्व के नवघर रोड क्षेत्र में नवयुवक मित्र मंडल के माध्यम से लगातार चौथे वर्ष इको फ्रेंडली गणेश प्रतिमा स्थापित की गई है। यह ग्रुप 23 साल से है और हर बार अपनी उपस्थिति के जरिए एक अलग संदेश देने की कोशिश करता है। पिछले 4 वर्षों से गड्ढों, कागज और फूलों से पर्यावरण अनुकूल गणेश प्रतिमाएं बनाकर स्थापित की जा रही हैं। इस वर्ष नवघर के राजा की मूर्ति 16 फीट ऊंची है और 1 लाख टिश्यू पेपर से बनी है। इसके अलावा 20 किलो स्टील, 20 किलो चाक पाउडर, 10 से 12 किलो गोंद, डिस्टेम्बर और पानी के रिसाव को रोकने के लिए अमेरिकी पेंट से बनी है। इस मूर्ति का वजन लगभग 120 से 125 किलोग्राम है और यह मूर्ति पानी में बहुत आसानी से घुल सकती है। नवयुवक मित्र मंडल प्रदूषण को रोकने और पर्यावरण की रक्षा के लिए पर्यावरण पूरक गणेशोत्सव की अवधारणा को लागू कर रहा है, क्योंकि गणेशोत्सव के दौरान बहुत अधिक जल प्रदूषण होता है। सलग 4थ्या वर्षी देखील तुम्ही पर्यावरणपूरक गणपतीची स्थापना केली आहे। काय सांगाल याबाबत आणि कशापासून मूर्ती बनवली? मीरा भाईंदरमध्ये मला वाटतं प्रथमच नवयुवक मित्र मंडळाने टिश्यू पेपर आणि खडू आणि गम याच्या पर्यावरणपूरक अशी मूर्ती ही मीरा भाईंदरमध्ये आणलेली आहे। गेले चौथं वर्ष आमचं आहे की 4थ्या वर्षामध्ये देखील आम्ही मूर्ती यावर्षी 16 फुटाची, गेल्या वर्षी 14 फुटाची होती। अशी मीरा भाईंदरमध्ये आम्ही सतत अशा वेगवेगळ्या प्रकल्प आणतो। या मूर्तीच्या पाठचा हेतू काय? पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यामागचा हेतू काय? याचा हेतू एकच आहे की मीरा भाईंदरमध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही जी उष्णता ही दिसते कशामुळे की प्रदूषण जो आपलं होत आहे, झाडं नाही आहे जिकडे बघावं तिकडे, आणि प्लॅस्टिकचे वापर होत आहे आणि PUBमुळे तिथे मूर्ती विसर्जन केल्यानंतर मग ती रस्त्यावरती बाहेर येते आणि मग त्याचे विटंबना होत असते। मग ते आम्हाला बघून आमच्या मंडळातले लोकांनी विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया, आणि आम्ही मातीची मूर्ती करण्यासाठी पण तेव्हा मातीची मूर्ती मीरा भाईंदर कोण करायला तयार नव्हतं। मग आम्ही अंधेरीमध्ये एक मूर्तिकार महेकर करून आहेत, त्यांनी आम्हाला सांगितलं की मी अशी मूर्ती बनवतो, तेव्हापासून आम्ही तिकडे चालू केलं। किती कालावधी लागला या मूर्तीसाठी? किती टिश्यू वापरले? या मूर्तीला कमीत कमी 3 महिने ते 4 महिने लागले, आणि याला टिश्यू पेपर कमी 1 लाख टिश्यू पेपरच्या वरती लागलेले आहे।